सगळ्यांना जय भीम। माझ्या दिनेश मगरे यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा। वावरामध्ये आलो होतो आज, भरपूर दिवस झाले होते वावरामध्ये नव्हतो आलो, तर मी बोललो चला आज चक्कर वगैरे मारूया। तर चला आज तुम्हाला मी आपल्यावाली मक्का दाखवतो। तर हे पाहू शकता तुम्ही, ही आपली मक्का आहे। मक्काचे कणस वाळलेत एकदम, पण चारा एकदम हिरवागार आहे। म्हणजे रात दिवस करून एवढं पाणी दिलंय ना, मक्काचे कणस वाळू दिले पण चारा नाही वाळू दिला। म्हणजे एवढी मेहनत केली मनापासून, रात दिवस म्हणजे रात दिवस शेतामध्ये पडेल होतो, तेव्हा ही मक्का एवढी हिरवीगार आहे, म्हणजे कणस वाळले। तर आता पाणी बंद जरी केलं ना, तर 8-4 दिवसानं मक्का तोडायला येते। कारण 2-3 दिवस झाले बदली पण लय फिरते, पाऊस पडायची शक्यता आहे। कारण रात्री पाण्याचे शितोडे आले होते, तर काही आला नाही। थोडा बहुत शितोडे पडले पण आला नाही। आज पण दिवसभर सकाळपासून बदली आहे, पडतो का काय काही सांगू शकत नाही। आणि परत एवढी मक्का वाळल्यावर सुद्धा आपलं पाणी चालू आहे। आता सध्या मोटर बंद झालेली आहे, तिकडे पाणी चालू आहे। तर चला आपण जाऊया जामाच्या झाडाखाली, काही जाम वगैरे भेटेल, एखादा पपई गिपई भेटला खायला तर बरं होऊन जाईल। तर या जामाच्या झाडाखाली आलो आहे मी। हे पाहू शकता तुम्ही, बारीक बारीक जामा लागले आहे याला, काही मोठे नाही। पहिला बार तर खाऊन घेतला आपण ना, आणि मस्त जामा लागले, हे पाहू शकता तुम्ही, मी दाखवतो तुम्हाला। आणि हे पाहू शकता तुम्ही, एवढे जामा लागले याला, शेंट्यापर्यंत जामा लागले। हे पाहू शकता किती मस्त एकदम गुच्छेचे गुच्छे जामा लागले, हे पाहू शकता तुम्ही। म्हणजे भरपूर बार लागला आहे, हा नवीन बार लागलेला आहे। पहिला बार तर तोडून खाऊन घेतला आहे, आता नवीन बार लागला आहे। तर हे पाहू शकता तुम्ही किती जामा लागले याला, बारीक बारीक आहे। तर एक जाम दिसतोय मला तिकडं, तोडतो मी त्याला। तर हे पाहू शकता तुम्ही, एक जाम भेटला आहे। आणि म्हणजे नरम झाला आहे, काय खराब आहे का चांगला आहे आता काही माहिती नाही, फोडल्याशिवाय मालूम नाही पडणार। आणि काही आहे अजून पण बारीक आहे, वास येतोय पिकलेला। तर चला आता पपईच्या झाडाखाली जाऊया आपण। एकच भेटला आहे, पपयाच्या झाडाखाली जाऊया। पपया पाहू पिकला काही एखादा। रामफळ तर आपले सगळे खाऊन घेतले, रामफळं काही भेटले नाही। हे पाहू शकता तुम्ही, मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं मी ना, फक्त एक रामफळ भेटलं होतं, एवढ्या झाडाला रामफळ लागले होते तरी, तर एकच भेटला। आता पपईला पण, तर पपई एक दिसतोय, हा पाहू शकता तुम्ही, हा पिकाला आला आहे। तर याला तोडूया आपण। हे पाहू शकता तुम्ही, मस्त ताजाच आहे, तो आत्ताच तोडला आहे आणि पिवळा पण झालेला आहे। एक दिवस ठेवला ना पिकून जाईल। हे पाहू शकता तुम्ही, मस्त आहे आणि खायला पण एक नंबर गोड आहे। तर आता जाऊया आपण विहिरीच्या वावरामध्ये, तिकडं आपल्या तिकडच्या वावरामध्ये, कारण तिकडं पण आंब्याचे झाड आहे आणि जामाचे झाड आहे। आंबा काही मोठा नाही आहे, मी पण बरेच दिवस झाले विहिरीवर काही गेलो नाही तिकडं, तर तिकडं जाऊया। कारण आपल्या आंब्याच्या झाडाला आंबे वगैरे लागले का पाहूया। तर पपई तोडला, पपई तिथं ठेवूया आपण। एकच भेटला आहे आणि बाकीचे तर कच्चेच आहे, पाहू शकता तुम्ही। तर आपण जाऊया विहिरीवरती। आणि मक्का कशी आली आपल्यावाली कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि हे पाहू शकता तुम्ही, मक्काचे कणस कसे एकदम मोवा पडला आहे याच्यावरती। म्हणजे हे मोवा म्हणतो आहे आमच्याकडं, बरेचसे शेतकरी, आता कोणी काही म्हणत असेल, कोणी काही बोलत असेल, पण आमच्याकडं मोवा बोलतात। तर हे पाहू शकता तुम्ही, मक्काचे कणस कसे काळेजळ झाले, एकदम मोवा पडलेला आहे मक्काच्या कणसावरती। आणि कमेंटमध्ये नक्की सांगा आपली मक्का कशी आलेली आहे। तर चला आता आपण विहिरीवरती जाऊया। तर मी आलो आहे विहिरीवरती आता। तर तुम्हाला विहीर दाखवतो मी आपल्यावाली। लाईट गेली, मोटर चालू होती पण बंद झाली। हे पाहू शकता तुम्ही, विहिरीमध्ये पाणी आहे आपल्यावाल्या, पूर्ण फुल भरेल होती, जिथपर्यंत ते गवत दिसतंय तिथपर्यंत पाणी होतं। तर मोटर चालू होते, लाईट गेली तर बंद झाली। तर आता जाऊया आपण आंब्याच्या झाडाखाली, कारण आंब्याला आंबे आले का पाहूया आपण। विहीर तर पाहिली तुम्ही, आणि विहिरीचं काम पण करायचं आहे, कारण भरपूर वर्ष झाले तिला खोदून। तर पुरा गाळ पडला आहे तिच्यामध्ये। तर हे वावरामध्ये मक्का वगैरे लिंगली,
तर मशीन आणून पूर्ण गाळ वगैरे काढून काम करायचे. घरचे माझे आईवडील बोलत होते, आता काय करताय काय माहिती नाही, करताय का नाही. तर आंब्याच्या झाडाखाली तर आंब्याला तर काही दिसत नाही आहे, कारण हे पाहू शकता तुम्ही, ते आंब्याचं झाड आहे, त्याला काही दिसत नाही आहे दुरून. तर चला आपण इकडं दुसऱ्या जामाच्या झाडाखाली जाऊया. निंबू पण आलेले होते, निंबू आले का खाण्यासारखे पाहूया, कारण भरपूर दिवस झाले मी शेतामध्ये नव्हतो आलो, बारीक बारीक होते. तर खाण्यासारखे झाले असेल तर निंबू वगैरे तोडू. तर हे आपण निंबोनीच्या झाडाखाली आलं. निंबू काही खाण्यासारखे तर झाले नाही, बारीकच आहे अजून. हे पाहू शकता तुम्ही, 8-4 दिवसामध्ये खाण्यासारखे होते ना, आणि भरपूर लागलेले आहे, पण बारीक बारीक आहे एकदम, जास्त मोठाले नाही, बारीक बारीकच आहे. तर चला आपण जाम पाहूया, एखादा भेटला तर बरं होऊन जाईल. आणि माझे वडील पाणी टाकताय, तुम्ही हे माझे वडील आहे, झाडाला पाणी टाकताय, कारण मोटर बंद झाली आणि झाडाला आम्ही हांड्या बकेटीनंच पाणी टाकतो. तर हे पाहू शकता तुम्ही, ह्या झाडाला पण नुसते फुलं लागत आहे, कळ्या लागल्या आहेत. हे पाहू शकता तुम्ही, डबल बार लागतो आहे याला. हे पाहू शकता फुलं लागले आहेत. अजून आपल्यावाले एक झाड आहे अजून. आणि सगळ्यात मेन म्हणलं तर आपल्यावालं हे झाड आहे, कारण याचे जांभूळ खायला गोड आहे. तर त्याला तर काही नवीन बार लागला पण नाही, फुलं वगैरे काहीच नाही आहे त्याला अजून सध्या. हां लागले आहेत, याला पण लागले फुलं. हे पाहू शकता तुम्ही, हे फुलं लागले, याला पण डबल बार लागला याला, म्हणजे पुऱ्या झाडाला आपल्यावाला डबल बार लागला आहे जामाईच्या. आणि याला आहे जामं, हे पाहू शकता, या झाडाचे आहे खाण्यासारखे झालेले, याचे पण खाण्यासारखे जामं झालेले आहे. आणि यायला पाणी टाकलं तर येतील जामं, भरपूर येतील. आणि संध्याकाळी मस्त 2-3 मक्काचे कणसं पण नेतो भाजून खाण्यासाठी, कारण मला मक्काचे कणसं भरपूर आवडतं खायला. आणि तुम्हाला आमचं वावर कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा. तर चला बाय सर्वांना.